जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावात 2 व्यक्तींचे निधन झाले। एका मृत व्यक्तीवर गावातील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। मात्र पावसामुळे अमरधाम परिसरात सर्वत्र चिखलच चिखल झाला होता। त्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि ग्रामस्थांना अक्षरशः चिखलातून वाट काढत अंत्यसंस्कार करावे लागले। याच वेळी दुसऱ्या मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी पुरेशी जागाच उपलब्ध नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला। संतप्त युवकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला या दुरवस्थेबाबत जाब विचारला, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा आरोप करत त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून ग्रामपंचायत प्रशासनाचे जोरदार निषेध केले। ग्रामस्थांचा सवाल स्पष्ट आहे, जिवंतपणी सुविधा नाहीत आणि मृत्यूनंतरही सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था नाही का? अमरधाम परिसर तातडीने चिखलमुक्त करावा, अंत्यविधीसाठी पुरेशी जागा व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तळेगाव दिघे येथील या घटनेमुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे। आमच्या दिघे परिवारातील अंत्यविधी असताना आम्ही अंत्यविधीला आले असताना इथं ही स्मशानभूमीची म्हणजे वैकुंठ धाम असेल याची आजची परिस्थिती आहे। आज इथे उभे राहण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे आणि शेवटचं जे आपल्या नातेवाईक असतील ज्यांना आपलं स्वतःच्या त्याला शेवटचं पाणी देताना सुद्धा इथं जागा नाही उभी राहायला, अशी कंडिशन आज तळेगावच्या ग्रामपंचायतीने इथं या स्मशानभूमीची झालेली आहे। इथे आम्ही ग्रामसेवक यांना कॉल केला असता किंवा ग्रामपंचायत बॉडीला कॉल केला, त्यांनी आम्हाला सर्वांनी उडवाउडीचे उत्तरं देण्याचे प्रयत्न केले। आज तळेगावचा काल बाजार होता तरी इथे आज स्वच्छतेचं प्रमाण बघा किती। आज या सगळ्या स्मशानभूमी इथं उभं राहण्यासाठी सुद्धा इथं म्हणजे आलेले नातेवाईक वगैरे असं बसण्यासाठी सुद्धा जागा नाही। आणि यानंतर अजून 1 तासाने आज तळेगावचा पुन्हा दुसरा एक आमच्या जगताप परिवाराचा अंत्यविधी असताना तिथे सुद्धा इथं जागा नाही आहे पुन्हा अंत्यविधीसाठी। वरचे पत्रे पण गळत आहे। एवढी बिकट परिस्थिती आज या वैकुंठ धामची झालेली आहे। याच्यावर दखल घ्यायला कोणीही तयार नाही, तरी त्याच्यासाठी आम्ही तळेगावच्या ग्रामपंचायतला टाळे ठोकणार आहोत। आज आपल्या तळेगावमध्ये अतिशय खेदजनक घटना या ठिकाणी घडलेली आहे। तळेगाव स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी 2 अंत्यविधी होते आणि त्या 2 अंत्यविधीसाठी ग्रामस्थ जमलेले असताना तळेगाव स्मशानभूमीमध्ये अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। स्मशानभूमीमध्ये चिखल साचलेला होता, त्याचप्रमाणे पाणी त्या ठिकाणी होतं। ग्रामस्थांना बसण्यासाठी कुठली जागा या ठिकाणी उपलब्ध नव्हती। खऱ्या अर्थाने मेल्यानंतरही माणसाला सुख या ठिकाणी मिळत नाही, अशी अवस्था या ठिकाणी आपल्या स्मशानभूमीची झालेली आहे। तर या निषेधार्थ आम्ही तळेगावचे जे ग्रामविकास अधिकारी आहे त्यांना आम्ही विचारणा केली असता त्यांनी एवढी उत्तरं दिली। ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायत प्रशासन असेल, कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी गावामध्ये नियोजन नाही। अतिशय आपण गावाचे रस्ते जर बघितले, अतिशय पाणीमय आणि खड्डेमय रस्ते या ठिकाणी झालेले आहेत। विद्यार्थी शाळेमध्ये जात आहे, कुणी चिखलामध्ये पडतंय, कोणाचा अपघात या ठिकाणी घडतोय। अनेक व्यावसायिक दुकानदार आहेत, त्या दुकानदारांसमोर मोठमोठे खड्डे झालेले आहे। आरोग्याचा या ठिकाणी मोठा प्रश्न उद्भवलेला आहे। परंतु ग्रामपंचायत अतिशय गेंड्याचं कातडं पांघरल्यासारखी ग्रामपंचायत या ठिकाणी वागत आहे। कुठल्याही प्रकारे ग्रामपंचायतचं नियोजन नाही। गावामध्ये अतिशय बेशिस्तपणा या ठिकाणी झालेला आहे। या निषेधार्थ आम्ही तळेगावचे सर्व ग्रामस्थ, सर्व युवक यांनी या घटनेच्या निषेधार्थ आज ग्रामपंचायत या ठिकाणी टाळा लावण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। खऱ्या अर्थाने ही घटना अतिशय निंदनीय आणि लाजिरवाणी आहे। खरं तर या ठिकाणी अंत्यविधी चालू असताना आपण बघितलं की किती दयनीय अवस्था आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होते। गुडघाभर त्या ठिकाणी पाणी होतं, माणसं सतत होते। अतिशय घाणेरडी परिस्थिती आपण या ठिकाणी पाहिली। खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायत प्रशासन असेल, तळेगावचे सरपंच असेल, उपसरपंच असेल, या सर्वांचा आम्ही सर्वजण निषेध करतो। खरं तर आमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही जनतेचे कामं कराल, सुखसुविधा द्याल, परंतु तुम्ही अजिबात या गोष्टीकडे लक्ष देत नाही। याचा आम्ही सर्वजण या ठिकाणी निषेध करतो आणि आज या ग्रामपंचायतला आम्ही टाळा ठोकत आहोत। कर्मचारी कोणीच नाही, 12 वाजून गेले। ग्रामपंचायत प्रशासनाचा, ग्रामपंचायत प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, ग्रामपंचायतचा धिक्कार असो। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।